आणि बातमीपत्राची सुरुवात करूया अंगारकी चतुर्थीच्या बातमीनं। अंगारकी चतुर्थी आहे आज आणि त्यानिमित्तानं राज्यभरामध्ये देशभरातल्या गणपती मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। पहाटेपासून अनेक गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केलेली। इकडे मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिर, पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि याचबरोबर अष्टविनायक गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आहे। अंगारकी चतुर्थी ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। तर जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी असं म्हणतात आणि या दिवशी केलेल्या उपवासाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। तर मुंबई पुण्यामध्ये अशा प्रकारे भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली। मंदिरामध्ये विविध पूजा केल्या जातात आणि कलेच्या माध्यमातून बाप्पांना आराधना केली जाते आहे। सादरीकरण कलांचं विविध मंदिरांमध्ये सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतोय प्रभादेवीतलं सिद्धिविनायक मंदिर आणि दुसरीकडे पुण्यामधलं दगडूशेठ गणपती मंदिर। तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये आज फक्त मुंबईच नाही तर अगदी राज्यभरातून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं राज्यासह महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सगळ्याच गणपती मंदिरामध्ये आज पहाटेपासून गणेश भक्तांनी गर्दीचा एक मोठा विक्रम केल्याचं दिसून येते। आज अंगारकी निमित्त गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांकडनं राज्यातल्या सगळ्याच गणपती मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी केलेली आहे। आपण सध्या मुंबईसह MMR मधल्या एक महत्त्वाचं गणपती मंदिर असलेल्या सिद्धिविनायक न्यास मंदिरामध्ये आहोत आणि हाच तो जो एक हे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी हजारो गणेश भक्त अंगारकी चतुर्थीनिमित्त येतात आणि गणरायाच्या समोर आपलं साकडं जे आहे ते मांडतात। त्या गणपती मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात सकाळपासून महिलांची आणि पुरुषांची मोठ्या प्रमाणात तोबा गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। सुरक्षा यंत्रणा असेल किंवा मंदिर प्रशासनाकडनं करण्यात येणारी उपाययोजना असतील या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती गर्दीचं नियोजन करण्यामध्ये प्रशासनाकडनं अग्रेसर भूमिका घेण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की सिद्धिविनायक न्यासाचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, त्यासोबतच इतरही काही यंत्रणांच्या मदतीनं या ठिकाणी नियोजन केलं जाते। भाविकांमध्ये जो उत्साह आहे तो पहाटेपासून आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी पहाटेपासून भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा देखील केल्या होत्या आणि आपण हे सिद्धिविनायकाचं थेट दर्शन जे आहे ते झी24 तासच्या माध्यमातून राज्यभरातील देशभरातील जे आपले जगभरातील प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत हे सिद्धिविनायकाच्या दर्शनाची ही जी काही एक अनुभूती आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। प्रशासनाचं नियोजन आणि भक्तांचा जो काही एक ओढा आज गणपती मंदिराकडे आहे तो या निमित्तानं या गर्दीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकरसह मी ओम देशमुख, झी मीडिया, सिद्धिविनायक मंदिर, मुंबई। ची वेळ जी आहे ती आपण 1:30 वाजता मंदिर ओपन केलेलं आहे रात्री आणि 11:50 पर्यंत आपलं मंदिर खुलं राहणार आहे। 11:50ला बाहेरचे दरवाजे बंद होतील आणि 11 तोपर्यंत जो आतला क्राऊड आलेला असेल त्या सगळ्या भाविकांना सुनियोजित दर्शन मिळेल, त्याशिवाय मंदिर बंद होणार नाही। या व्यतिरिक्त दर्शन व्यवस्था जी आहे आपण वेगवेगळ्या 7 रांग व्यवस्था केलेल्या आहेत, ज्याच्या मुखदर्शनाची रांग आहे, महिलांकरता विशेष रांग आहे, त्याचबरोबर दिव्यांग, लहान बालके यांच्यासाठी रिद्धी प्रवेशद्वाराहून सेपरेट व्यवस्था केलेली आहे।